उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर आहेत पण सांगलीला गेलेले नाहीत। राहुल गांधींच्या सांगलीतल्या सभेला उद्धव ठाकरे गैरहजर आहेत। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे सभेला ते गैरहजर राहतील असं त्यांनी कळवलं, अशी माहिती दिली आहे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी। सांगलीमध्ये लोकसभेला जो प्रकार घडला, बंडखोरी झालेली होती आणि त्याची सल आज ठाकरेंच्या मनात आहे का, अशी चर्चा या निमित्ताने समोर येते। वेदांतने आपल्यासोबत आहेत। वेदांत, उद्धव ठाकरे हे सभेला अनुपस्थित राहणं, याला पार्श्वभूमी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या बाबतीत चंद्रहार पाटील, त्याच्यानंतर जो उमेदवार बंडखोर उमेदवार उभा राहिलेला होता त्या संदर्भात हे सगळ्याची बॅकग्राऊंड आहे त्याला, या निर्णयाला, असं म्हणायचं वेदांत? अश्विन, जी माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये जसं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांना याच्या सांगलीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं। त्यांनी हेही सांगितलं की निमंत्रण दिलं असताना त्यांनी आपले काही वैयक्तिक कार्यक्रम असल्यामुळे आपण येऊ शकणार नाही असं त्यांनी कारण दिलं। जी माहिती मिळते त्यामध्ये काही पूर्वनियोजित कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचे होते आणि त्यामुळेच ते सांगलीच्या या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत। मातोश्रीवर काही बैठका सुरू आहेत, मागील 2 दिवसांपासून पक्षाच्या अंतर्गत या बैठका सुरू आहेत आणि त्यामुळे कदाचित ते सांगली दौऱ्याला गेले नसल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्षात नेमकं काय कारण आहे, जसं तुम्ही म्हणालात की ज्या प्रकारे सांगली लोकसभेची निवडणूक झाली त्याची कुठेतरी सल आहे का, तर त्या संदर्भात अद्याप जरी कळू शकले नाही। मात्र काँग्रेस नेत्यांकडनं जे प्रतिक्रिया येतात त्यामध्ये वैयक्तिक कारण हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं जरी असलं तरी काही मातोश्रीवर बैठका सुरू आहेत आणि खरं कारण हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।